एकदम खुसखुशीत आणि रसरशीत अशी बालुशाही झालेली आहे. एकदम सोप्या पद्धतीची, अगदी कमी वेळात होणारी बालुशाही. आतमध्ये एकदम ज्युसी आणि वरून एकदम सॉफ्ट अशी बालुशाही तयार झालेली आहे. चला तर 3 वाट्या मैदा घेतलेला आहे मी. तो एकदम असा छान असा चाळून घ्यायचा आहे. चाळल्यानंतर त्यामध्ये मी अर्धा चमचा खाण्याचा सोडा घातलेला आहे. 1 चमचा बेकिंग पावडर घातलेली आहे. त्यानंतर अर्धी वाटी दही घातलेले आहे. दही आणि हे सगळं चांगलं फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात मी अर्धी वाटी तूप घातलेले आहे. त्यानंतर चिमूटभर मीठ घातलेलं आहे. हे सगळं चांगलं असं मळून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे. आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो ना त्या पद्धतीने पण हलक्या हाताने मळायचं आहे आणि लागेल तसं पाणी यात घालायचं आहे. छान असं गोळा मळून घ्यायचा आहे आणि अगदी सॉफ्ट असा गोळा तयार करायचा आहे. त्याने काय होणार आहे, आपली बालुशाही आहे ना ही एकदम छान अशी होणार आहे. त्यानंतर आपण पाकाची तयारी करूयात. मी 3 वाट्या साखर घेतलेली आहे. 3 वाटी मैदा आणि 3 वाटी साखर असं प्रमाण घेतलेलं आहे. तर साखरेमध्ये साखर बुडेल एवढंच पाणी घ्यायचं आहे. त्यानंतर 2 ते 3 वेलची पावडर मी अशी कुटून घातलेली आहे. त्याने काय होणार आहे, आपल्या पाकाला छान असं सेंट येणार आहे. आणि आता ही साखरेवरती जी घाण आलेली आहे ना, साखरेवरची जो फेस आलेला आहे ना तो मी काढून घेतला आहे. आणि मग त्यानंतर मी त्यात चिमूटभर खायचा कलर घातलेला आहे, फूड कलर. त्यानंतर थोडंसं लिंबू पिळलेलं आहे. तर लिंबाने काय होणार आहे, ह्या पाकाची ना साखर होणार नाही. पहा, आणि आपल्याला पाक आहे ना तो एकतारी पाक तयार करायचा आहे. त्यानंतर हे जो आपण मैदा मळला होता ना त्याचं या पद्धतीने मी करून घेतलेलं आहे. त्याने काय होणार आहे, या पद्धतीने काय होणार आहे, आपली जी बालुशाही आहे ना त्याला फार छान अशी लेअर येणार आहेत. पहा, या पद्धतीने मी 2-3 वेळा असं एकावर एक ठेवून मळलेलं आहे. पहा, अगदी हलक्या हाताने असं करून घ्यायचं आहे आणि त्याचे छोटे छोटे असे गोळे तयार करायचे. तुम्हाला पाहिजे त्या आकारात तुम्ही करू शकता. मी छोट्या आकाराचे असे गोळे तयार केलेत आणि मधोमध त्याला काय करायचे, असं होल पाडायचे. पहा, अगदी हलक्या हाताने अशा गोळे तयार करणार आहेत. छान असे मी सगळ्याच पिठाचे काय करणार आहे, गोळे तयार करणार आहेत. आणि आता गॅसवर मी कढईमध्ये तेल तापण्यास ठेवलेलं आहे आणि गॅस एकदम कमी करायचा आहे आणि तेल जास्त तापवायचं नाही. अगदी कोमट असलं तरी चालेल. पहा, अगदी हलक्या हलक्या अशा बुडबुड्या येतील असंच तेल तापवायचं आहे. त्यात मी या अशा बालुशाही सोडलेल्या आहेत. बालुशाहीला अजिबात लगेच झाऱ्या घालायचा नाही. त्याने काय होणार आहे, बालुशाही आपल्या फुटत्यात. बालुशाही अशा वर आल्यानंतर मग झाऱ्या घालायचा आहे. आता एक 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 अशी बालुशाही अशी वरती येते. पहा किती छान आलेली आहे. पहा, अशी या पद्धतीने अशा वर आल्यानंतर मग झाऱ्या घालायचा आहे. पहा किती छान, आता कलरसुद्धा छान येणार आहे याला. अगदी कमी गॅसवरच तळायचे आहे, फुल गॅस करायचा नाही. 4 ते 5 मिनटं लागतातच एका घाण्याला. पहा किती छान आता कलर यायला लागलेला आहे आणि याचे लेयर्ससुद्धा पडायला लागलेले आहेत. पहा, छान कलर आलेला आहे. अगदी कमी गॅसवरच असं तळून घ्यायचं आहे. छान कलर असा एकदम गोल्डन कलर आलेला आहे. आपण सारखं हलवत राहायचं आहे. पहा, आता मी काढून घेतलेले आहे
आणि काढल्यानंतर लगेचच काय करायचं की ते पाकामध्ये टाकायचे आहेत. पाकसुद्धा जास्त गरम नसावा. पहा, पाकामध्ये अगदी 2 ते 3 मिनटं घालायचे आहेत आणि लगेच काढायचे आहेत, म्हणजे लूज पडणार नाहीत. पहा किती छान झालेले आहेत, एकदम वरून सॉफ्ट आणि आतून एकदम ज्युसी